राम जन्मभूमीच्या देणगीचा वाद सुद्धा होताना दिसतोय, कारण उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या दानाचा हिशोबच काढलेला आहे. प्रत्येक वेळेला ते रामलल्लाच्या नावानं मतं मागतात. हा, जणू का राम मंदिराची मालकी यांच्याकडेच आहे अशा पद्धतीनं ते त्यांचं राजकारण सुरू आहे. मग त्यांची प्रॉपर्टी आहे का, हा एक प्रश्न आहे. रामलल्लाच्या मंदिरासाठी सगळ्यात पहिली मोठं दान जर कोणी दिला असेल तर शिवसेनेने दिलाय. अयोध्येत जाऊन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतीनं 1 कोटी रुपये दिले. त्यावेळेला ट्रस्ट स्थापन होताच पहिली देणगी ही शिवसेनेची आहे, 1 कोटीची. कोटी तर भरपूर लोकांनी दिले, उद्धव ठाकरेंनी दिले म्हणून काही त्यांना. पण खरं म्हणजे आमच्या नेत्याने वारंवार सांगितलं की त्यांचं काय योगदान आहे. मी 2 वेळा कारसेवेत गेलेलो होतो, मी 20 दिवस जेलमध्ये होतो, मी ज्या वेळेला बाबरी मशीदचा ढाचा पाडला गेला त्यावेळेला तिथे होतो. उद्धवजी कुठे होते? ते घरामध्येच बसलेले होते, ते काही तिथे कधी आले नाही, कधी त्या ठिकाणी आलेले नाही. आणि म्हणून तुमचं योगदान काय त्या ठिकाणी? तुम्हाला इतकं काय वाईट वाटतं मला बोलवलं जातं? तुम्ही साधे आमदार आहात,